आज नाशिकमध्ये महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्राची उद्योग भरारी म्हणून 7 कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, त्यातला एक कार्यक्रम होता। या कार्यक्रमामध्ये सगळी असोसिएशन उपस्थित होती। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतले लाभार्थी उपस्थित होते, विश्वकर्माचे लाभार्थी उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या समन्वयामध्ये आम्ही 2.5 वर्षामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये काय काय केलं आहे याचं प्रेझेंटेशन आम्ही केलं। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र मागची 2 वर्ष 1 नंबरला आहे। या 3 महिन्यामध्ये देखील 75,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट परकीय ही महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि हे सगळं आपल्यामार्फत जनतेच्या समोर यावं। आणि काही लोक उद्योग विभागाच्या बद्दल जसा लोकसभेमध्ये संविधानाच्या बाबतीमध्ये फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तशाच पद्धतीचा करण्याचा प्रयत्न करतायत, तर त्याला पुराव्यानिशी उत्तर आमच्या उद्योग विभागानं महाराष्ट्रात 7 ठिकाणी दिलेलं आहे। उद्योग गुजरातमध्ये गेल्याचा सारखा जो अपप्रचार होतो त्याच्यावर विधानसभेमध्ये जे श्वेतपत्रिका काढलेली आहे, व्हाईट पेपर काढली, त्या व्हाईट पेपरवर विधानसभेमध्ये त्याला विरोध करण्याचं धाडस देखील विरोधकांचं झालं नाही। याचा अर्थ जे प्रकल्प बाहेर गेलेले आहेत हे सगळे त्यांच्या कालावधीमध्ये गेलेले आहेत। 18 महिने कॅबिनेट सब कमिटी त्यांच्या कालावधीमध्ये होऊ शकले नाही आणि आज उद्योजकांच्या मध्ये पण बसून मी पत्रकार परिषद घेतोय। आजच्या कार्यक्रमामध्ये उद्योजकांनी देखील सांगितलं की विद्यमान उद्योगमंत्री 7 ते 8 वेळा नाशिकमध्ये येऊन उद्योजकांशी चर्चा केली, पण 7 वर्ष जे उद्योगमंत्री होते त्यांनी 7 मिनिटं देखील नाशिकला दिलेली नव्हती। हे मी सांगितलेलं नाही, मी ही राजकीय टीका करत नाही, परंतु जे उद्योग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटना आहेत त्यांचं हे मत आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की उद्योग विभागानं जी इन्व्हेस्टमेंट नाशिकमध्ये आणण्याचा निर्णय घेतलेला आहे ती देखील मोठी इन्व्हेस्टमेंट नाशिकमध्ये येते। ती आता महिंद्रामधली आहे की दुसऱ्या कुठच्या कंपनीची आहे ते थोडं आपण सिक्रेट ठेवू, पण मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये नाशिकला इंडस्ट्री देण्याचा निर्णय हा राज्यस्तरावर आम्ही घेतलेला आहे आणि त्याची प्रचिती काही दिवसामध्ये तुम्हाला येईल। या संपूर्ण परिसरामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही तयार केलेलं आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरला 317 कोटी रुपये आम्ही नुसते मंजूर केले नाही तर त्याची कामं देखील पूर्णत्वाकडे जात आहेत। त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्रीचं अँकर युनिट, फक्त MIDC ही जागा वाटपाची एजन्सी नाही तर त्या जागेवर उद्योग विभाग उभा करून तिथं इन्फ्रास्ट्रक्चर देखील देणारी एजन्सी आहे हे दाखवण्यामध्ये आमची MIDC यशस्वी झाली। आम्ही परिवहन विभागाच्या ST महामंडळाच्या बसस्थानकांना देखील निधी उपलब्ध करून दिलेला आहे। त्याच्यामुळं उद्योगांकडे येणाऱ्या कामगारांची कनेक्टिव्हिटी अतिशय सुलभ होईल या दृष्टीनं देखील महाराष्ट्रामध्ये काम केलं आहे। आणि हा जो लेखाजोखा आहे हा आपल्याला देखील कळावा आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर जावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या 7 कार्यक्रमांचं आम्ही नियोजन केलं होतं। त्यातला आजचा कार्यक्रम हा 6वा होता आणि दुपारी मी आता जळगावला जाऊन या कार्यक्रमाची सांगता करणार आहे। 2 पद्धतीच्या उद्योगाची चौकशी नाशिकसाठी झालेली आहे। एक ऑटोमोबाईल सेक्टरमधला आहे आणि दुसरा डिफेन्समधला आहे। आणि मी मागच्या वेळी देखील सांगितलं होतं की 5 डिफेन्स क्लस्टर जी मंजूर झालीत त्याच्यामध्ये नागपूर आहे, शिर्डी आहे, नाशिक आहे, पुणा आहे आणि रत्नागिरी आहे। त्याच्यामुळे नाशिकमध्ये देखील डिफेन्सवर आधारित जे प्रोजेक्ट आहेत त्यांच्याशी आमच्या चर्चा चालू आहे आणि डिफेन्समध्ये देखील आपण 80% पुढे जाऊन चर्चेला प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे। त्याच्यामुळे डिफेन्सचा देखील एखादा प्रोजेक्ट या ठिकाणी येऊ शकतो आणि हे मी जरतरवर सांगत नाही। आजच्या तारखेला तुम्ही लिहून ठेवा, डिफेन्स किंवा ऑटोमोबाईल सेक्टरमधला एक मोठा प्रोजेक्ट काही कालावधीमध्ये नाशिकमध्ये येणार आहे। याची गुंतवणूक 3,000 कोटीपासून 8,000 कोटीपर्यंत असेल। यातली मधली असेल। इंडिया बुल्सच्या बाबतीमध्ये मी प्रयत्न करतोय असं कधी बोललेलो नाही। इंडिया बुल्सची जागा काढून घेण्याचं पहिलं धाडस उद्योगमंत्री म्हणून मी केलेलं आहे।
इंडिया बुल्स त्या सगळ्या कारवाईच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये गेलेली आहे। आम्ही आमचं जे काही कोर्टामध्ये म्हणणं मांडायचं ते आम्ही सक्षमपणानं मांडतोय। असाच प्रकार रत्नागिरी जिल्ह्यातल्या 700 एकर जमिनीवर झालेला होता, तिथे आम्ही यशस्वी झालेलो आहोत। तसंच इंडिया बुल्सच्या बाबतीमध्ये आम्ही यशस्वी होऊ। डिफेन्स क्लस्टर भामरे साहेबांनी सांगितलं होतं ते कदाचित सेंट्रल गव्हर्नमेंटचं असेल, मला त्याच्याबद्दलची कल्पना नाही, परंतु मी जे डिफेन्स क्लस्टर सांगितली 5 ही महाराष्ट्र सरकारची आहे आणि त्याच्यामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये डिफेन्सचा प्रकल्प हा नाशिकमध्ये येणार म्हणजे येणार। मी घोषणा नाही साहेब केली। नाशिकमधल्या उद्योजकांना 11 पट घरपट्टी वाढीव झालेली आहे, त्यामुळे त्यांची प्रचंड नाराजी आहे की ती घरपट्टी जी आहे ती वाढेल, ती कमी करावी ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याकडे। ती मागणी देखील मान्य केलेली आहे, त्या मागणीला देखील मूर्त स्वरूप आलेलं आहे। त्याची देखील घोषणा आणि परिपत्रक पुढच्या 2 ते 4 दिवसामध्ये निघेल। साहेब, आपण म्हणतात की मागचे उद्योगमंत्री आलेच नाहीत, आपण 2.5 वर्षात 7 वेळा आलात। या 7 वेळा आल्यानंतर नाशिककरांना आपल्याकडनं काय मिळालं नाशिकच्या उद्योगासाठी? आता ही जी घोषणा करली आपण डिसेंबरपर्यंत, त्या व्यतिरिक्त विचार। पहिली गोष्ट, मी उद्योगमंत्री मागचे आले नाहीत असं म्हटलेलंच नाही। आपल्याला जो काही इनपुट मिळतो आपण भाषणात बोलला आणि नाशिककरांची मतं आपण पण व्यक्त केलीत। मी परत एकदा सांगतो, आपला आदर ठेवून, मी मागचे उद्योगमंत्री इथं आले नाहीत असं मी अजिबात म्हटलेलं नाही। मी उद्योजकांच्या भावना ज्या काही त्यांनी व्यक्त केल्या ऐका ना, त्यांनी ते सांगितलेलं आहे। त्याच्यामुळं मी माझ्या तोंडानं नाशिकला काय दिलं आणि नाही दिलं हे सांगण्यापेक्षा कधीतरी उद्योजकांची जर आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली तर मी खरं सांगतोय की खोटं सांगतोय हे चित्र स्पष्ट होईल। आणि माझ्यासमोर जर त्यांना विचारलं तर कदाचित असा गैरसमज होईल की माझ्या दबावाखाली ते बोलत आहेत। मी गेल्यानंतर त्यांना प्रश्न विचारलं तर याचं आपण दिलेलं आहे, आपण सांगितलं जास्त सोपं होईल। नाही, दिलेलं सांगण्यापेक्षा ज्यांनी घेतलंय त्यांनी सांगितलेलं चांगलं राहतं आणि त्याच्यामुळं आम्ही दिलंय की नाही हे देखील सिद्ध होतं। वस्तुस्थिती अशी आहे की एअरफोर्स स्टेशन जे आहे त्यासोबतच इंडिया सिक्युरिटी प्रेस या व्यतिरिक्त मोठा कुठलाही उद्योग गेल्या अनेक वर्षात नाशिकला आलेला नाही, अशी अनेक वर्षांची नाशिककरांची भूमिका आहे। काहीतरी मूर्त स्वरूपात बघायला मिळावं, काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात यावं, रोजगार उपलब्ध होईल अशी एक भावना, त्या अनुषंगाने आपण काय पाहतो? मी साहेब तुम्हाला 100%, आता त्याच्यामधनं तुम्ही कसं घ्यायचं हे तुम्ही ठरवा, पण मी तुम्हाला ग्वाही देतो की कदाचित ऑटोमोबाईल सेक्टरच्या अगोदर डिफेन्सचा प्रोजेक्ट इथे येईल, परंतु डिफेन्सचा प्रोजेक्ट इथे येणार हे निश्चित आहे। फक्त मी आज त्या कंपनीचं नाव एवढ्यासाठीच घेत नाही, त्यांना इन्सेंटिव्ह जोपर्यंत आपण त्यांना पाहिजे तसा देत नाही तोपर्यंत ते फायनली येस म्हणत नाहीत। नाहीतर मी तुम्हाला सांगितलं की 80% चर्चा यशस्वी झालेली आहे, फक्त 20% जी झाली ती पाहिजे। तर मी इथे येण्यापेक्षा जी डिफेन्समधली इंडस्ट्री इथे येणार आहे त्या संचालकाला, त्या उद्योजकाला इथे पाठवेन आणि ते स्वतः इथं प्रेस घेतील। प्रदूषण महामंडळ मोठ्या प्रमाणात प्रदूषण महामंडळ हे उद्योगांना त्रास देते असं म्हटलं जातं। मर्सिडीजचा वाद पुण्यामध्ये समोर आलेला आहे, नेमकं काय प्रकरण आहे आणि या बाबतीमध्ये उद्योगांना कशा पद्धतीने? याबाबत मर्सिडीजच्या अधिकाऱ्यांची मी स्वतः चर्चा केली। मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानंतर भिडे नावाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली। ठीक आहे, काही त्रुटी असतील, परंतु तो विषय हा उद्योग विभागासाठी आणि पर्यावरण विभागासाठी संपलेला आहे। मर्सिडीज ही फार मोठी इंडस्ट्री आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, त्यांच्या ज्या त्रुटी होत्या त्याचा कंप्लायन्स त्यांनी केलेला आहे। त्याच्यामुळे मर्सिडीजच्या बाबतीमध्ये त्रास द्यायचा काही प्रश्नच येत नाही। मर्सिडीजच्या लोकांना अशी मी विनंती केलेली आहे की आहे त्याच्यापेक्षा जास्त एक्सपान्शन आपण करावं। महाराष्ट्र सरकार तुमच्यासोबत आहे। साहेब, नाशिकच्या स्थानिक शेतकरी असतील, भूमिपुत्रांनी जागा दिल्या औद्योगिक क्षेत्रासाठी, त्यांना MIDC-मध्ये प्लॉट अलॉट केले जातात, मात्र ते प्लॉट त्यांना मिळत नाही की परस्पर विकले जातात। अशा प्रकारच्या तक्रार मागे ते मोर्चा घेऊन देखील मुंबईपर्यंत गेले होते, त्याच्यावरती काही निर्णय किंवा काही चौकशी काही करण्यात आली याच्यावर? PAPवर दिलेले प्लॉट जे असतील त्याच्यावर पूर्ण अधिकार शेतकऱ्यांचा असतो। ते जर इंटरनल विकले जात असतील तर त्याच्यावर पोलीस केस दाखल झाली पाहिजे। तसं काही लोकांनी पुढे आलं पाहिजे आणि तसं जर पुढे आलं तर आजच आपल्या माध्यमातून मी पोलिसांना निर्देश देतो की अशा पद्धतीचे FIR दाखल करावे। लाडकी बहीण योजनेमुळे शासनाच्या निधीवर मोठ्या प्रमाणात तंत्रप्रेषण आलेलं आहे, ताण आलेला आहे आणि त्याच्यामुळे आता उद्योजकांनी शासनाच्या निधीवर अवलंबून राहू नका असा एक सल्ला परवाच्या भाषणात नितीन गडकरी यांनी दिलेला आहे, सहमत आहात? पहिली गोष्ट अशी आहे की नितीन गडकरी साहेबांचं 2-3 पत्रकार परिषदेमध्ये मला हा प्रश्न विचारल्यानंतर मी पूर्ण भाषण ऐकलं। त्यांचं म्हणणं असं आहे की उद्योजक देखील स्वयंपूर्ण असला पाहिजे
उद्योजकांना देखील स्वतःचं फंडिंग स्वतःचं जनरेट केलं पाहिजे. कायमस्वरूपी सरकारवर अवलंबून राहून उपयोगाचं नाही. परंतु माझी लाडकी बहीण योजनेमधनं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधनं जी तरतूद केलेली आहे ती बजेट तरतूद आहे. त्याच्यावर कुठेही इन्सेंटिव्हवर परिणाम होणार नाही, तो झालेला नाही आणि आम्ही होऊ देणार नाही. त्याच्यामुळे उद्योजकांना आमच्याशी संबंधित जे 2 विषय आहेत, एक लँड देणं, ते काय लँडचे पैसे तेच आम्हाला देतात, त्याच्यामुळे काय प्रश्न येत नाही. दुसरा विषय आम्ही त्यांना पैसे द्यायचे आहेत, ते म्हणजे इन्सेंटिव्ह. आणि तो इन्सेंटिव्ह देताना देखील ते जे टॅक्सच्या रूपानं आम्हाला भरतात तेच आम्ही त्यांचे परत त्यांना पैसे देत असतो. त्याच्यामुळे उद्योग विभागाच्या कुठच्याही योजनेवर त्याचं बर्डन येणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, उद्योग विभागाच्या अंतर्गत जी MIDC चालते ती स्वयंपूर्ण आहे, स्वायत्त आहे. त्याच्यामुळे शासनाकडनं त्यांना पैसे घ्यायची काही आवश्यकता नाही. त्याच्यामुळे उद्योजकांच्या कुठच्याही प्रकल्पावर किंवा कुठच्याही त्यांच्या बेनिफिट्सवर या योजनेमुळे परिणाम होणार नाही. नाही, उद्योजक संघटनांना हे देखील माहिती आहे की विजेच्या बाबतीमधला मार्ग काढण्यासाठी खरं हे MIDCचं काम नाही, तरीसुद्धा आम्ही पॉलिसी आणली की जर सबस्टेशन पाहिजे असेल तर ते MIDC बांधून देणार आणि त्याचे पैसे महावितरणकडनं कसे घ्यायचे हा आमच्यातला इंटरनल विषय. अशा पद्धतीचा देखील निर्णय झाला आहे. आणि एक तुम्हीच सांगितलं ते बरं झालं की महिंद्राचं जे काय एक्सपान्शन आहे ते इथंच होतं आहे, ते दुसरीकडे कुठं होत नाही. मी स्वतः आनंद महिंद्रांची भेट घेतलेली आहे. त्यांना विनंती केली की नाशिकच्या असोसिएशनला त्यांनी वेळ द्यावी आणि ते वेळ देणार आहेत. त्या वेळेसाठी आचारसंहितेचं काही बंधन नाही आहे. मागच्या वेळेस आपण आलो तेव्हा वीज बिलाच्या संदर्भात देखील मुद्दा मांडण्यात आलेला होता. इतर राज्यांमध्ये उद्योगाला वीज कमी प्रमाणामध्ये आहे, आपल्याकडे जास्त जाती आहे. मला असं वाटतं की हा थोडा गैरसमज आहे. विजेचे दर किती आहे त्याच्यापेक्षा विजेच्या दरावर आम्ही कॅबिनेट सब कमिटीला किती शिथिलता देतो याच्यावर देखील विजेचे दर अवलंबून आहेत. त्याच्यामुळे जे दर आहेत त्यांना 3 ते 4 रुपयापर्यंतचं डिस्काउंट हा आम्ही कॅबिनेट सब कमिटीमध्ये देतो आणि ते बाकीच्या राज्यांपर्यंत मॅच होतं. नाही, मी त्याची माहिती नाही घेतली. ती माहिती घेऊन बोललेलं चांगलं आहे. मुख्यमंत्र्यांनी नुकताच सिडको फ्रीहोल्ड करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वागतार्ह आहे. आता उद्योजकांकडून मागणी होते आहे की जी लँड आहे ती पण फ्रीहोल्ड करण्यात यावी. काय सांगा? मागणी ऐकली ना आज मी. नाही ऐकली, आता ऐकीन जरा विचार करतो आणि मग सांगतो. 2 राजकीय प्रश्न आहेत. निलेश राणेंच्या संदर्भात त्यांनी असं म्हटलंय की तुमच्या आणि किती मुख्यमंत्र्यांची त्यांची भेट झाली, या अनुषंगाने काय वाटतंय का? पहिली गोष्ट अशी आहे की तिकीट वाटप शिवसेनेचं करणं, जागा घेणं आणि जागा सोडणं हे आम्ही सर्वस्वी अधिकार हे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. त्याच्यामुळं कोण जर पक्षामध्ये येत असेल तर त्याचं स्वागत करणं, त्याला ताकदीनं निवडून आणणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये मलाच तुम्ही निलेश राणेंबद्दलचा प्रश्न का विचारला याची देखील पूर्ण जाणीव आहे. तरी देखील मी सांगतो की निलेशजी राणे हे जर शिवसेना पक्षामध्ये येण्याचं निश्चित एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करणार असतील, मला माहिती नाही झालं की नाही, तरी त्यांना माझे सहकारी म्हणून राजकीय पूर्ण ताकद देण्याची जबाबदारी ही माझी आहे. कारण आपापसामध्ये मतभेद होऊ शकतात, मनभेद होऊ शकतात, पण महायुती म्हणून आम्ही एकसंघ आहोत आणि ते एकसंघ ठेवण्याची कोकणात जबाबदारी माझी आहे. त्याच्यामुळे मला निलेश राणेसाहेब जर शिवसेनेमध्ये आले आणि त्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी जर तिकीट दिलं तर मला दुःख वाटण्याचं काही कारण नाही. साहेब, तिथे संभाजी भिडेंनी पुन्हा त्यांची जीभ घसरली. ते म्हणताय की हिंदुस्थान म्हणजे बेशरम लोकांचा देश असं ते म्हणताय आणि हे जे नवरात्र गणपती हे इव्हेंट केले असं देखील ते म्हणतात. या त्यांच्या वाक्याशी वैयक्तिक मी सहमत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की भिडे गुरुजींनी काय बोलावं हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. ते आमच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा पितृतुल्य आहेत. परंतु त्यांनी जे नवरात्रावर आणि भाष्य केलेलं आहे किंवा केलेलं आहे त्याच्याशी मी वैयक्तिक सहमत नाही आणि पक्ष पण असण्याचं काही कारण नाही. उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्क देण्यात आलेला आहे आणि यंदाचा दसरा मेळावा आणि त्यांचा आवाज जो आहे तो शिवाजी पार्कलाच होणार आहे. मागची 2 वर्ष पण घुमला ना. बघा, राजकारणामध्ये शिंदेसाहेबांचं मन एवढं मोठं आहे की मुख्यमंत्री पदाचा उपयोग करून शिवाजी पार्क देखील मुख्यमंत्री महोदय ताब्यात ठेवू शकले असते. पण वंदनीय बाळासाहेबांचा खरा संस्कार हा एकनाथ शिंदेसाहेबांवर आहे. त्याच्यामुळं
याच वर्षी नाही, मागची 2 वर्ष देखील शिवाजी पार्क हा उबाटाच्या प्रमुखांनाच दिला होता आणि आम्ही सभा करताना 5 लाखाच्या मैदानात करतो, 6 लाखाच्या मैदानात करतो. एवढी लोक आमच्याकडे येतात. म्हणजे काँग्रेसने महिला शक्ती अभियान सुरू केलेलं आहे. हा लाडकी बहीणचा रस्ता आहे का? त्यांचं काय ते कळतच नाही खरं सांगायचं तर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचा एक पदाधिकारी हायकोर्टामध्ये गेला ही योजना बंद करण्यासाठी. हायकोर्टातनं दणका मिळाला ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले, काल परत काहीतरी हायकोर्टामध्ये गेले. महिला सक्षम करताना किंवा महिला सुरक्षित ठेवा म्हणून सांगताना जी महिलांना योजना दिलेली आहे ती बंद करण्यासाठी काँग्रेसच पुढाकार घेते आणि लोकांना असं भासवते की आम्ही महिला भगिनींबरोबर आहोत. हा दुट्टप्पीपणा आहे जो संविधानाच्या बाबतीमध्ये देखील झाला. मागच्या लोकसभेला संविधान बदलणार म्हणून बोंबाबोंब झाली आणि त्यांचेच नेते अमेरिकेमध्ये जाऊन सांगतायत की मला ज्यावेळी वाटेल की भारतामध्ये समानता आली तर मी आरक्षण रद्द करेन. त्याच्यामुळे संविधानाच्या आणि आरक्षणाच्या विरोधामध्ये खरे कोण आहेत हे जगासमोर आले, परंतु त्यांनी भारतामध्ये बोलण्याचंही धाडस केलं नाही. त्यांना ज्यावेळी असं बेताल वक्तव्य करायची असतात तेव्हा ते परदेशात जाऊन करतात. पण जगाला कळलं, देशाला पण कळलं आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी जे आंदोलनं करतायत त्या देखील नेते मंडळींना कळलं की काँग्रेसचा छुपा अजेंडा काय आहे. अजितदादांनी एका पत्रकार परिषदेमध्ये मुस्लिम लोकांना काही टक्के तिकीट देणार अशा पद्धतीचं हे घेतलेलं नाही. आपल्या पक्षाकडून अशा पद्धतीची काही निर्णयाची अपेक्षा आहे किंवा असं काही होईल? ऑलरेडी सिल्लोडचे आमदार सन्माननीय अब्दुल सत्तार साहेब हे आमचे पणन आणि अल्पसंख्याक मंत्री आहेतच ना. 8 ते 10% तिकीट देऊ अशा पद्धतीचं. अजितदादा काय बोलले, त्यांनी राष्ट्रवादीत तसं केलं म्हणून शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी करावं असं काही शिंदे साहेबांवर बंधन नाही. पण अगोदरच आमच्या मंत्रिमंडळामध्ये अल्पसंख्याक नेते अब्दुल सत्तार साहेब हे पणन आणि अल्पसंख्याक मंत्री आहेत. अडीच वर्ष न्यायालयाचे दरवाजे ठोठावले मात्र न्यायालयाने न्याय दिला नाही असं उद्धव ठाकरे म्हणताय. थेट न्यायालयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. आपल्याला आठवत असेल एक 4 दिवसापूर्वी नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र बार असोसिएशन आणि गोवा बार असोसिएशनचा एक कार्यक्रम होता. त्याच्या भूमिपूजनाला मी गेलो होतो. तिथे सुप्रीम कोर्टाचे जे सरन्यायाधीश होणार आहेत काही कालावधीनंतर ते महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते. पराळे साहेब म्हणून सुप्रीम कोर्टाचे जज उपस्थित होते. तिथं मी माझ्या मनोगतामध्ये अशी इच्छा व्यक्त केली की ज्यावेळी निकाल माझ्या बाजूनं लागतो तरी सर्वोच्च न्यायालय किंवा हायकोर्ट चांगलं आहे अशा पद्धतीचं वक्तव्य मी राजकारणी म्हणून करतो आणि ज्यावेळी निकाल माझ्या विरोधामध्ये लागतो त्यावेळी थेट न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली पाहिजे अशा पद्धतीची वक्तव्य राजकारणी करतात. तर या लोकशाहीतल्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेवर जो काही लोकांचा विश्वास नाही आहे आणि अविश्वास दाखवत आहे त्यांच्या बाबतीमध्ये नक्की सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट भविष्यामध्ये काय निर्णय घेणार आहे ही साशंकता देशाच्या प्रत्येक नागरिकांमध्ये आहे. कारण न्यायिक व्यवस्था ही आपल्या देशाची जी आहे ही सर्वोच्च आहे. सर्वोच्च न्यायालय असेल, हायकोर्ट असेल, डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल, अगदी छोटी कोर्ट असतील, यांना देखील जो आदर आहे तो आदर घालवण्याचं काम काही मंडळी करत आहेत. त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं न्यायालयाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर न्यायालयानं माझी विनंती आहे की अशा पद्धतीची वक्तव्य झाल्यानंतर सुमोटो काही कारवाई यांच्यावर झाली पाहिजे. आज उद्धव ठाकरेंची पत्रकार झाली, एक गाणं लॉन्च केलेले त्यांनी, तर त्यामध्ये ते बोलताना असे म्हटले की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या नावाने तोतेगिरी सुरू होती, आता एकनाथाच्या नावाने तोतेगिरी करणारे खूप आहेत. मला मी इतिहासात म्हणजे आपण पण वाचलं असेल त्यावेळी धनाजी आणि संताजी माझ्या माहितीप्रमाणे होते. संताजी धनाजी होते. काही लोक सकाळी नदीवर गेल्यानंतर सुद्धा त्यांनी पाण्यात बघितलं की धनाजी संताजी दिसतात. आम्हाला अभिमान आहे की सकाळी उठल्यापासून एकनाथ शिंदे ह्यांना पाण्यात दिसतात. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व या सगळ्यांपेक्षा मोठं आहे, सिद्ध झालेलं आहे. साहेब, एकूणच शिवसेनेचे आपण मोठे नेते आहात, जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय का? कारण बावनकुळे म्हटलं की जवळपास 85% विषय जो आहे तो मार्गी लागलेला आहे. लवकरच नवरात्रानंतर आम्ही जागा वाटप जाहीर करू. त्याने मी मोठा मिठा काही नेता नाही. मी सर्वसामान्य शिवसैनिक आहे. मी अतिशय ग्रासरूटला काम करणारा कार्यकर्ता आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. त्याच्यामुळे मी अनेक पत्रकार परिषदेमध्ये सांगितले, मला झेपतील असेच तुम्ही प्रश्न विचारा. हा माझ्या आकलन शक्तीच्या, प्रकृतीच्या आणि माझ्या आवाकाबाहेरचा प्रश्न आहे. पण चंद्रकांत बावनकुळे साहेबांनी जर सांगितलं असेल की 85% जागा वाटप झालेलं आहे तर माझं त्याला समर्थन आहे. बदलापूर प्रकरणामध्ये स्थानिक नेत्यांकडून आरोपीला पळून जाण्यासाठीची मदत केली
केली अशा स्वरूपाची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. का अशा स्वरूपाची मदत केली असावी असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं की देवेंद्रजी हे राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांच्या खात्यामार्फत त्यांना रोज सकाळी ब्रीफिंग होत असतं. मी राज्याचा उद्योगमंत्री आहे. ह्या बाबतीमध्ये मला देवेंद्रजींशी चर्चा केल्यानंतरच काही कळेल की नक्की काय आहे आणि त्याच्यानंतर मी बोलणं उचित ठरेल. परंतु राज्याच्या गृहमंत्र्यांनी एखादी गोष्ट जबाबदारीने सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये 100% काहीतरी तथ्य असणार आहे. बदलापूर प्रकरणानंतर आज पुण्याच्या वानवडी परिसरात 2 शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेले, स्कूल व्हॅनमध्येच लैंगिक अत्याचार करण्यात आलेले, आरोपीला अटक आहे. मात्र वारंवार अशा घटना समोर येतात. यावर शासनाकडनं काही कठोर कायदा करण्याची गरज वाटत नाही? एक कठोर कायदा आहे. फास्ट ट्रॅकवर जाऊन आपण त्यांना धडा शिकवू, त्यांना शिक्षा देऊ. परंतु आम्ही सगळेच म्हणजे इथे सगळ्यांना जरी विचारलं तरी अशा नराधमांना, नीच कृत्य करणाऱ्यांना चांगला धडा शिकवला पाहिजे. त्यांच्यावर फार मोठी कडक कारवाई झाली पाहिजे. परत तेच नाही, महाराष्ट्रातलं कोणी असं करायला धजावणार नाही अशा पद्धतीची कारवाई झाली पाहिजे असं मंत्री म्हणून माझं देखील मत आहे. विदर्भामध्ये भाजपने 50 ते 55 जागा मागितलेल्या आहे. यावर शिवसेनेची भूमिका म्हणजे काय असेल? त्या प्रश्नाला उत्तर दिलं तेच ह्या प्रश्नाचं उत्तर. सर एमआयडीसी मध्ये ना एक नवीन ट्रेंड येतोय की मोठा उद्योग घ्यायचा, त्याचे भाग पाडायचे, तुकडा गँग म्हणून एक नवीन ट्रेंड आलेला आहे. त्याबद्दल काय सांगता? तुकडा गँग तुकडा गँग म्हणजे मोठे उद्योग घ्यायचे, आतापर्यंत मला कोयता गँग माहिती होती. तुकडा गँग तुकडा गँग तुकडे पाडायचे, मोठ्या प्लॉटचे छोटे प्लॉट करून विकायचे. आणि सर आश्चर्य असं आहे का महाराष्ट्रातले उद्योग उतरवला जातात असं म्हणतात, पण अहमदनगरचे काही उद्योग आहेत ते नाशिकमध्ये येऊ इच्छितात, पण अंबड आणि सातपूरसारख्या एमआयडीसी मध्ये जागा शिल्लक नाही आहे. मला जर त्यांच्या उद्योजकांची नावं म्हणजे मी अगदी प्रामाणिकपणानं सांगतो, आपल्या औद्योगिक संघटनांकडे सांगतो ना, सगळी माहिती आहे. मध्यंतरी इंडोनेशियाचा एक तेच सांगतो जागा सर. होता, पण त्याला जागा नसल्यामुळे ते परत गेले. तेच सांगतो. असं तुमच्याकडे यादी असेल, बेलेसाहेबांकडे असेल, माझ्याकडे द्यावी, आता जाताना द्यावी. त्याच्यासाठी परत 24 तासात मला इथे यावं लागलं तरी चालेल. मी अहमदनगरच्या लोकांना इथं बोलवेन. त्यांना जी जागा पाहिजे देण्याची जबाबदारी माझी. आणि तुकडा गँग जी आहे त्या तुकडा गँगचा अभ्यास मी करतो. आताच CPना माझा फोन जाईल की अशी तुकडा गँग काय कुठची पण गँग असल्याने असं काय करत असेल आणि पुराव्यानेशी सिद्ध झालं तर त्या तुकडा गँगला काहीही इकडे तिकडे न बघता त्याच्यावर कारवाई करावी. साहेब, जाता जाता एक प्रश्न, नाशिकच्या किती जागांसंदर्भात आपली मागणी असणार आहे शिवसेना म्हणून? परत आपण तेच. तशी काही मागणी करणार आहात का? नाही, आपण अनेकदा नाशिकला येत आहेत, आपल्याला इथल्या सगळ्या ग्राउंड रिअलिटीज माहिती आहे. मी MIDCची जागा द्यायला आलेलो आहो. आणि नाशिक पश्चिम मतदारसंघाची मी काय सांगितलं, मला तुम्ही MIDCच्या जागेचे प्रश्न विचारा, कृपा करून महायुतीच्या जागेचे विचारू नका. एमआयडीसीच्या जागेसाठी एमआयडीसीच्या मतदारसंघासाठी पण एक उद्योजक उत्सुक आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काही तथ्य द्याल? मी तेच सांगितलं ना. माझं तर म्हणणं असं आहे की त्या उद्योजकांनी त्या MIDCतल्या जागेवर चांगले चांगले उद्योग उभारण्याचाच उद्योग करावा असं. चंद्रपूरची एक जी घटना होती त्याच्यामध्ये अमोल शिंदे नावाचा जो आहे तो काँग्रेसशी संबंधित असल्याचं समोर आलेलं आहे. त्याच्या घरीच काँग्रेसचं पद देखील आहे, नगरसेविका पण त्याच्या जोडे आहे. त्याला पळून जाण्यामध्ये स्थानिकांनी मदत केली असं एक आरोप आहे. नाही, मला आता सांगा, जर अशा पद्धतीचा काँग्रेसचा कार्यकर्ता अशा पद्धतीचे घाणेरडं कृत्य करत असेल, नीचपणा करत असेल, तर आता प्रेस कॉन्फरन्स घ्यावी ना काँग्रेसनं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. बदलापूरचा मगाशी कोणीतरी उल्लेख केला. बदलापूरचं जे आंदोलन झालं त्या बदलापूरच्या आंदोलनामध्ये त्या आरोपीला आमच्या ताब्यामध्ये द्या, आम्ही त्याला फासावर लटकवतो, आम्ही त्याला गोळ्या घालतो, आम्ही त्याला कापून टाकतो, आम्ही त्याला जाळून टाकतो. आणि हे करताना बॅनर काय होते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नको, आम्हाला सुरक्षा द्या. आता सुरक्षेच्या बाबतीमध्ये ज्यावेळी त्या आरोपीनं फायर केलं पोलिसांवर त्यावेळी संरक्षणासाठी त्यांनी फायर केलं आणि त्याच्यामध्ये मृत्यू आला. आता मृत्यू आल्यानंतर जर त्याला तशा पद्धतीनं ट्रीट केलं नसतं आणि तो पळून गेला असता तर ह्यांनीच परत पत्रकार परिषद घेतली असती की आता तुमच्याकडे पिस्तूल काय शोभेसाठी ठेवलं होतं. ते मुख्यमंत्री महोदयांनी पण तुम्हाला सांगितलं. त्याच्यामुळं एखादी कारवाई झाली की त्याचा विपर्यास करायचा आणि फक्त मतासाठी घाणेरडं राजकारण करायचं हा काही लोकांचा धंदा बनलेला आहे. तुम्ही जे आता मला प्रश्न विचारला अमोल कोण आहेत त्यांच्या संदर्भातला, तो जर काँग्रेसचा कार्यकर्ता असेल तर आता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. आता काँग्रेसची भूमिका काय आहे ती सांगितली पाहिजे. ज्या पद्धतीनं उद्योगाच्या बाबतीमध्ये या सगळ्या बाबतीमध्ये एक फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतात, आता याचं उत्तर देखील दिलं पाहिजे ना. मगाशी जसं देवेंद्रजींनी पण सांगितलं गृहमंत्री म्हणून, या सगळ्याची उत्तरं कोण देणार आहे? आणि ही उत्तरं द्यायला लागू नयेत म्हणून मग काहीतरी वेगळी यात्रा काढायची.
वेगळं काहीतरी करायचं, वेगळी बोंबाबोंब करायची. लोकांना सगळं कळलेलं आहे. लोकसभेमध्ये काय झालं आणि आता विधानसभेमध्ये काय होणार आहे ह्याचं चित्र सन्माननीय पवारसाहेबांनी ऑलरेडी 1 महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे. पवारसाहेब काय म्हणाले की म्हणजे संख्याबळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आधी मुख्यमंत्रीपदाची चर्चा करणं हे फार चुकीचं आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं. दुसरं त्यांनी सांगितलं की कुठच्याही पक्षानं मीच मुख्यमंत्री होणार आहे असं देखील सांगू नका. हे देखील तुमच्या लक्षात आलं का बोलले ते. आणि तिसरं ते काय बोलले की संख्याबळ जर आलंच तर पूर्वीपासून इच्छुक असलेलेच मुख्यमंत्री असतील अशातला पण भाग नाही, नवीन देखील चेहरा असेल. या तिन्ही गोष्टीचा जर अर्थ तुम्ही काढला तर स्पष्ट आहे महायुतीचं सरकार येणार आहे. त्याच्यामुळे चिंता करण्याची काही गरज नाही. आपण भाषणामध्ये देखील असंच म्हटलं होतं मगाशी की पुढचं सरकार आमचंच येणार आहे, तुम्ही आचारसंहितेची घाई करू नका. पवारांच्या ह्या वक्तव्यावरूनच हा आत्मविश्वास आला की इतर काही कारण आहेत? आम्ही कामं केलीत ना. आम्ही कामं करून आत्मविश्वास संपादन केलेला आहे. त्याच्यामुळं त्यांनी कदाचित दुजोरा दिला असेल पण आम्ही कामं करून आत्मविश्वास तयार केला आहे. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.